हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि रांगोळी पंत्या ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला वाटत असेल हा दिवाळीचाच व्हिडिओ आहे, तर हा दिवाळीचाच व्हिडिओ आहे आणि तुमच्यापर्यंत खूप लेट पोहोचत आहे त्याबद्दल सॉरी, कारण मला जसा जमल तसा मी एडिटिंग करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। दिवाळी दिवशी मी अशी अंगणामध्ये छान रांगोळी काढली होती, सगळ्या घरामध्ये पंत्या वगैरे लावल्या होत्या। मुलांनी छान सकाळी आंघोळ केली, छान छान कपडे घातले, फौजींनी पण आज शेरवानी घातली होती आणि अंगणामध्ये मी अशी छान प्रकारे रांगोळी काढली होती। माझी रांगोळी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि आजचा दिवाळीचा व्हिडिओ फायनली आला तुमच्यापर्यंत, कारण खूप वेळ झालाय मला पण माहिती आहे, पण चला काही नाही। चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि बघूया आजचं दिवाळीचं रुटीन काय काय आहे। आणि फौजीने मला ना पैंजण गिफ्ट केलं होतं, पण ते दाखवायला मी विसरली। तर आम्ही अगोदरच पैंजण वगैरे आणलं होतं, तर फौजीने मला पाडव्याचं म्हणून गिफ्ट पैंजण वगैरे दिलं। आणि आता दिवसभर ना मी व्हिडिओ काही घेतला नाही, आता ही संध्याकाळची वेळ आहे, कारण दिवसभर आमच्या घरी एवढे पाहुणे वगैरे आले, परत माझी जाऊबाई दीर त्यांची मुलगी वगैरे सर्वजण आले होते आणि घरात लहान बाळ आलं ना की काही काम सुचत नाही। आणि ती एवढ्या दिवसातून आम्हाला भेटली होती, तर आम्ही तिच्यासोबतच सगळ्यांनी टाइम स्पेंड केलं। व्हिडिओ वगैरे काही मी जास्त घेतलं नाही आणि आता ती बाहेर कुठेतरी खेळत आहे, तर चला म्हटलं थोड्या वेळ व्हिडिओ घेऊया। आणि आता इथं आमची संध्याकाळची लक्ष्मीपूजनची तयारी चालू होती। छान आता संध्याकाळी पंत्या वगैरे लावतो आणि ही जी मोठी पंती आहे ना ती आम्ही लक्ष्मीपूजनच्या तिथं लावणार आहे, तर ती पण लावून घेतो। छान अशी सगळी तयारी करतो आणि माझ्या जाऊबाई, पलीकडल्या जाऊबाई, माझ्या सख्या जाऊबाई, आम्ही सगळ्याजणी एकत्र झालो होतो। तर आज गप्पा वगैरे मारण्यामध्ये खूप टाइम गेलं, व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही। तर चला काही नाही, कारण हे दिवस रोज मिळत नाही। आता जम्मूला आलो तर बघा कोणाशी भेट नाही, काही नाही। जम्मूला आलो तर व्हिडिओ वगैरे बनवले जातात, पण माझ्या दोन्ही पण जाऊबाई आहेत ना, ते जास्त दिवस आल्या नव्हत्या, सगळ्या 2-3च दिवस। तर सगळ्यांसोबत छान टाइम स्पेंड केलं, मस्त सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या दिवसभर। आणि आता संध्याकाळची लक्ष्मीपूजनची तयारी सुरू आहे। चला मग करूया आता लक्ष्मीपूजन। आणि आता आपल्या पंत्यामध्ये तेल वात वगैरे सगळं घालून झालं। चला म्हटलं पंत्या आपल्या घरामध्ये सगळीकडे ठेवूया। आणि जोपर्यंत ना पंत्या वगैरे आपण घरामध्ये ठेवत नाही ना तोपर्यंत घर असं जगमगत नाही आणि दिवाळी असल्यासारखं वाटत नाही। ते दिवाळीचे 4-5 दिवस ना छान वाटतात, सगळीकडे आपण पंत्या वगैरे ठेवतो ना खूप छान वाटतं। तर आता इथं मी सगळ्या आमच्या घराच्या ज्या चौकटी आहेत ना तिथं सगळीकडे पंत्या वगैरे ठेवत आहे आणि मुलं पण कुठं बाहेर मला वाटतं खेळत वगैरे असतील, त्यामुळे शांतता होती। आता इकडं आपल्या सगळ्या चौकटीमध्ये पंत्या ठेवून झाल्या ना, त्याच्यानंतर मला जे लक्ष्मीपूजन वगैरे केले तिथं पण सगळीकडे पंत्या वगैरे ठेवायच्या आहेत। बाकीची लक्ष्मीपूजनची तयारी वगैरे करायची आहे। आणि इथं बघा अंगणामध्ये जाऊबाईने आमच्या छान रांगोळी वगैरे घातली होती
थोडीफार मी पण मदत केली, थोडीफार तिनं मदत केली, असं दोघींनी मिळून छान अशी रांगोळी घातली होती। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये। आणि त्याच्यानंतर आता इथं लक्ष्मीपूजनची ना सासूबाई सासरे त्यांनी सर्व तयारी केली होती। तोपर्यंत मी थोडाफार स्वयंपाक वगैरे बनवला आणि बाकीचं घरामध्ये पंत्या वगैरे लावल्या, मुलांचं वगैरे आवरलं आणि मस्त मी माझी पण आता साडी वगैरे घातली होती। हिरव्या कलरची साडी घातली कारण आज लक्ष्मीपूजन आहे तर हिरवा कलर शुभ मानलं जातं। तर मस्त आता इथं मी साडी वगैरे पण घातली। चला तर आता लक्ष्मीपूजन वगैरे करूया। आणि प्रत्येक वर्षी माझे सासरे आहेत ना ते लक्ष्मीपूजनची पूर्ण तयारी करतात आणि किती छान सजवलं होतं बघा। आणि मी डायरेक्ट आता ना माझं घरातलं सगळं आवरून आलो, बघितलं तर इथं छान प्रकारे त्यांनी पूजा वगैरे मांडली होती। आणि आता इथं बघा सासूबाई पण आल्या, सासूबाई पण हळदी कुंकू वगैरे लावत आहेत। आणि जे आपण फराळाला म्हणजे बनवलं आहे ना दिवाळीचं काय काय ते सगळं आपण इथं ठेवायचं प्रसादासाठी। आणि जी फुलं वगैरे आहेत ना त्याचे हार वगैरे ठेवायची, फुलं सगळीकडे ठेवायची। तर छान अशी पूजा वगैरे मांडली होती। घरातले सर्वजण इथं पूजेसाठी काही ना काहीतरी तयारी करत आहेत। आता मी हळदी कुंकू लावून घेतलं, सासूबाईने हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता इथं माझ्या जाऊबाई हळदी कुंकू लावून घेत आहेत आणि फुलं वगैरे वाहत आहेत आपल्या देवीला। आणि त्याच्यानंतर ना आम्ही गणपतीची लक्ष्मीची आरती वगैरे म्हटली आणि आता इथं फौजी नारळ वगैरे फोडत आहेत आणि मस्त अशी आमची लक्ष्मी पूजा वगैरे झाली। तुम्हाला कशी वाटली आमची लक्ष्मी पूजा वगैरे नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि आता आपलं लक्ष्मीपूजन वगैरे झालं होतं। त्याच्यानंतर बाहेर मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघी जणी तर गाडींच्या वगैरे पूजा करत आहे। चला तर आता पटपट सगळी गाडीची वगैरे पूजा करून घेतो आणि नंतर बोलतो। आणि अशा प्रकारे आमचा भाऊबीज वगैरे साजरा झाला आणि खूप छान वाटलं कारण रक्षाबंधनला वगैरे पण मुलं नव्हतात तर आता भाऊबीजेला वगैरे आहेत ना तर छान वाटत होतं। आणि बघा किती क्यूट आणि किती छान पूजा करत आहे ती आणि मस्त वाटत होतं। अर्णव कुणालना खूप एन्जॉय करत होते। आणि आज पाडव्याचा दिवस आहे तर सासूबाईंनी वगैरे ना पांडव वगैरे घातले होते अंगणामध्ये। ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि माझ्या चुलत सासूबाई दोघींनी मिळून अंगणामध्ये छान असे पांडव वगैरे घातले होते। आणि आमच्या इकडे अशी पद्धत आहे ज्या दिवशी पाडवा असतो ना त्या दिवशी गवळणी पांडव त्यांचे डास वगैरे सगळे असे बनवतात
आणि सर्वांना आता फुलं वगैरे इथं घातली जातील। चला तर मग बघून घ्या आमच्या इथं पाडवा वगैरे कसा साजरा करतात आणि गवळणी पांड वगैरे सगळं बघून घ्या तुम्ही व्हिडिओमध्ये। चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते। आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। आमचं लक्ष्मीपूजन, आमची दिवाळी, आमचं भाऊबीज आणि आमची पांडव पूजा वगैरे कसे वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये। चला तर भेटूया अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ आवडला असला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये। ओके बाय, जय महाराष्ट्र, बाय बाय।